माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपल्या सरकारने हा निर्णय घेतला की महिलांना सक्षम केलं तरच आपण महाराष्ट्राचा विकास करू शकतो। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं, विकसित भारत करायचा असेल तर या भारताची 50% लोकसंख्या असलेल्या आमची जी स्त्री शक्ती आहे, ही स्त्री शक्ती सक्षम झाली, ती जर देशाच्या मुख्य प्रवाहात आली, ती जर अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहामध्ये आली तरच आपला देश विकसित होऊ शकतो। आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले की ज्यातनं आपल्या महिलांना सक्षम करता येईल। आता 25 तारखेला मोदीजींच्या नेतृत्वात जळगावला लखपती दीदीचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत आणि त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम सुरू केला। मग लेक लाडकी सारखी योजना त्या ठिकाणी सुरू केली की ज्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून तर ती 18 वर्षाची होतपर्यंत 1 लाख रुपये त्या मुलीला मिळाले पाहिजे। मुलीच्या जन्माचं त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे। आमच्या महिलांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना सुरू केली आणि मला अतिशय आनंद वाटतो, ही योजना सुरू झाली तर त्यावेळी एसटीचे अधिकारी म्हणायचे, एसटी आधीच तोट्यात आहे, तुम्ही अजून तोट्यात टाकताय। पण आमच्या महिलांनी इतक्या जोरदार प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली आणि अर्ध्या तिकिटामुळे आज एसटीचा फायदा झाला। त्यामुळे महिलांना काहीही दिलं तरी त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये या ठिकाणी आहे। आता ही लाडकी बहीण योजना आहे, ज्या योजनेमध्ये 1500 रुपये प्रति महिना आपण महिलांना देतोय। काही लोक याच्यावर देखील टीका करतात, काही लोक म्हणतात तुम्ही महिलांना विकत घेताय का, तुम्ही त्या ठिकाणी त्यांना लाच देताय का। खरं म्हणजे बहिणींनो, हे संवेदनहीन लोक आहेत, यांना बहिणीचं प्रेम समजूच शकत नाही। अरे त्या ठिकाणी 1500 रुपये नाही 15 कोटी रुपये दिले तरी देखील बहिणीचं आणि आईचं प्रेम कधी विकत घेता येत नाही, प्रेमाला कधी लाच देता येत नाही। प्रेमाचं उतराई हे केवळ प्रेमातनं होता येतं। पण या ठिकाणी ही योजना बंद पडली पाहिजे, याकरता सातत्याने प्रयत्न कोर्टामध्ये गेले, कोर्टात हारले। मला आजही आठवतं, ज्यावेळी विधानसभेमध्ये आम्ही याची घोषणा केली, हेच विरोधी पक्षाचे लोक म्हणत होते 10% महिलांना देखील हे मिळणार नाही। आम्ही सांगितलं आम्ही 2.5 कोटी महिलांना देणार आहोत। आज आपण पाहू शकतो जवळजवळ 1.25 कोटीच्या जवळपास महिलांपर्यंत आपण पोहोचलो आहोत आणि पुढच्या महिन्यापर्यंत 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसा पोहोचणार आहे। आणि काळजी करू नका, हे सावत्र भाऊ काहीही सांगत असले तरीही दर महिन्यात हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल, त्याची तरतूद बजेटमध्ये केली आहे। आणि तुमच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, दरवर्षी बजेटमध्ये याची तरतूद असणारच आहे। त्यामुळे ही योजना केली तर ती बंद होणार नाही, हा देखील विश्वास मी देतो। आणि यासोबत ही देखील आनंदाची गोष्ट आहे की आज आमच्या मुलींकरता राजश्री शाहू महाराजांनी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे पूर्णपणे उच्च शिक्षण त्या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। सर्व प्रकारचे कोर्सेस, इंजिनिअरिंग, डॉक्टर, MBA, BBA सगळ्या प्रकारच्या कोर्सेसमध्ये आता आमच्या मुलींची फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरणार आहे। त्यामुळे मुलींना शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा असणार नाही, ही व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे।